दादा, तुम्ही आज पुणे जिल्ह्यातल्या 21 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. काय नक्की कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे? विधानसभा निवडणूक लढवायची की नाही? कार्यकर्ते काय म्हणतात? नाही, आमची बैठक होणार आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची. त्याच वेळेस ठरवलं जाणार आहे लढायचे का पाडायचे. कारण आत्ता आम्ही चर्चा केली, आम्ही ते तुम्हाला सांगणार बी नाहीत आत्ताच, पण पाडायचेत का उभा करायचेत हे अंतरावलीत राज्यातली बैठक घेऊन ठरवलं जाणार आहे. कारण तिथे 20-22 लाख मराठा समाज येणार आहे त्या बैठकीला. त्याशिवाय निर्णय घेतला जाणार नाही. मात्र समाज बांधवांशी बोलणं गरजेचं आहे. कारण ज्या समाजाला मायबाप मानतो त्यांना विचारणं गरजेचं. आता उगं प्रमुखाची झाली थोडेच, याच्यापेक्षा आणखी 5 पटीनं प्रमुख आमचे राहिलेत. आणखीन एक मोठी सगळ्यांची मिळून घ्यायची. जुने नवीन पोरं तरुण, आत्ता आमरण उपोषण करणारे, साखळी उपोषण करणारे, यांना सगळ्यांना एकत्र घेऊन पुन्हा एकदा मोठी बैठक होणार. ही उगा प्राथमिक होती. म्हणजे कोणी नाराज व्हायचं काम नको की या बैठकीला आम्हाला बोलवलं नाही, आमकेच होते. हे अचानक सांगितलं की आपण प्रमुखजण बसूयात. वेळ होता माझ्याकडं 1-2 घंटे, तर बसूयात म्हणून आम्ही बसलो. आणि यांचंसुद्धा म्हणणं होतं, इथं बसलेल्या बांधवांचंसुद्धा, आमचे आणखीन बांधव राहिलेत. म्हणजे त्यांनी गैरसमज करून घेऊ नये म्हणून मी आपल्या माध्यमातून सांगतो की ही जरी बैठक झाली तरी सगळ्यांची मिळून, जे प्रमुख काम करणारे जिल्हाभर, त्यांची सगळ्यांची एक बैठक पुन्हा एकदा मोठ्या मंगल कार्यालयात होणार असं यांनीच प्रॉपरच्या इथल्या सगळ्या बांधवांनी कबूल केलं. तुम्हाला आता अंतरवाली सराटीतल्या महिलांचं खरं तर समर्थन होतं की दादांनी उपोषण करू नये. कार्यकर्त्यांच्या राज्यभरामध्ये तुम्ही फिरताय, नक्की मागणी काय? विधानसभेची तयारी केली पाहिजे की उपोषण केलं पाहिजे? नाही का, काय तर तयारी समाजाची. उपोषणाला तर विरोध केलाच जातो. कारण त्यांना वाटतं की आपला शेवटी मुलगा आहे, मी त्यांना मायबाप मानतो म्हणून. ते नको म्हणतात. पण मी काय चुकीचं करत नाही असं माझं म्हणणं आहे. की मी माझ्या स्वार्थासाठी नाही करायलो, माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण होईल म्हणून या दृष्टिकोनातून मी ते उपोषण करायलो. त्यांच्याच लेकराचं कल्याण व्हावं म्हणून करतो. माझा काय दुसरा हट्ट नाही. माझा समाज कसा शक्तिशाली बनल यासाठी मी प्रयत्न करतो. सरकारला आणखी काय वेळ देणार आहेत का? आता 1 वर्ष दिलं, आणखी किती द्यायला पाहिजे त्यांना वेळ. परंतु आता ते राहणारच नाहीत, आता तर वेळ काय द्यायचं. तुमच्या अशा बैठकांमधून निवडणूक लढवा असं जास्त आग्रह होते. तुम्हाला पण आता कळालं असेल, म्हणजे लोक बोलतात तुमच्याशी, त्याच्यावर जास्त फोकस करावा असं नाही वाटत का? नाही, शक्यतो ज्यावेळेस आपण प्रमुख म्हणून काम करत असतो त्यावेळेस आपल्याला चारही बाजू बघायला लागतात. कुठला तरी निर्णय घेऊन समाजाचं परिणाम दुष्परिणाम त्याचे होणारे हेही बघायला लागणार आहे. आणि ते समाजाला एकदा समजून सांगणंही गरजेचं आहे. म्हणून मोठी बैठक आम्ही बोलवतो आहे. बघूयात आता त्यांनी तारखी कधी ठरवतील निवडणुकाच्या. त्याच्या अगोदर 4 ते 8 दिवस आम्ही राज्याची बैठक बोलवणार आहे. त्यात निर्णय घेणार आहेत, पाडायचे का उभा करायचे. परंतु समाजाच्या भावना जाणून घेणंही माझी जबाबदारी आहे. ते जे बोलत आहेत त्या शब्दावरही लक्ष ठेवणं जबाबदारी. पण समाजाला सांगणंही तेवढंच गरजेचं आहे मी की परिणाम दुष्परिणाम, आणि त्यानंतर जो काय निर्णय होईल तो होईल. आता पाडायचं म्हणले तर पाडू, उभा करायचं म्हणले तर करू, त्याला नावेलाज. आता समाज जे म्हणाल ते ऐकायला लागणार आहे. तुम्ही असं म्हणताना म्हणालात की राज्यातलं सरकार राहणार नाही, याचा अर्थ नक्की काय आहे? मग राहणारच नाही. आता कवर ठेवता त्यांना किती दिवस ठेवता. आता काय किती दिवस झाले तेच आहेत. जर गोरगरिबाचं कल्याणच करणार नसले, शेतकऱ्यांचे हाल आहेत, गोरगरिबी ओबीसींचे हाल आहेत, 18 पगड जातीच्या लोकांचे हाल आहेत, दलित मुस्लिमांचे हाल आहेत, धनगरांना आरक्षण नाही, आदिवासी समाज अडचणीत आहे. मग हे जर सुरू आहे, नेमकं तुम्ही करताय काय? आदिवासींचा सगळा निधी कुंकड गेला आहे, कोणालाच मिळ लागा नाही. सुविधा तर सगळ्यात जास्त त्यांना आहेत. मग त्यांचा नोकरी टाका दिसत नाही, राजकारणात त्यांना प्रतिनिधित्व नाही. मग नेमकं त्यांच्या योजना गेल्या कुठं? गोरगरिबांना एवढा त्रास आहे. आता मच्छीमारांच्या मागं लागलेत. मग आता हे नाही होणार. आता किती दिवस ठेवायचं आहे? तुम्ही जर प्रश्नच मार्गी लावणार असला, एवढा मोठा मराठा समाज 50% जास्त राज्य आहे, त्याला जर एवढी वेटीच धरलं, किती दिवस सहन करणार आहेत लोक? स्वतःच्या लेकराच्या बाजून लोक बांधणार, याला दनादन पाडून टाकणार आहे, सोडणार नाही त्यांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.